नमस्कार सर्वांना, मी मयुरी तुमचं आपल्या चॅनलवर पुन्हा एकदा मनापासून स्वागत करते। आजचा व्लॉग थोडासा वेगळा आहे कारण आजचा दिवस आहे भोगीचा दिवस। भोगी म्हणजेच मकर संक्रांतीच्या आदल्या दिवशी असणारा दिवस। तर उठल्यानंतर सर्वात पहिलं काम म्हणजे स्वतःचा बेड तयार करणं। यस, स्वतःचा बेड तयार करणं ही एक खूप चांगली सवय आहे। झोपेतून उठल्यानंतर हे काम आपण सर्वांनी अगदीच केलं पाहिजे। आणि मला अशी सवय लहानपणापासून नव्हती की व्यवस्थित वगैरे आपला बेड ठेवणं, पण जेव्हा मी हॉस्टेल लाईफ मध्ये गेले तेव्हापासून मला ही सवय झालेली आहे। कारण घरी जेव्हा असतो ना आपण, तेव्हा आपली आईच आपल्या सगळ्या गोष्टी करत असते, पण जेव्हा आपण हॉस्टेलवर जातो तिथे आपलं कामं करण्यासाठी दुसरं कोणी नसतं, स्वतःची कामं स्वतःला करावी लागतात। तेव्हापासून मला ना ही सवय एक लागलेली आहे की उठल्यानंतर सर्वात आधी स्वतःचा बेड व्यवस्थित बनवायचा आणि नंतरच बाकीच्या कामांना सुरुवात करायची। तर मी याच्या आधी कोणत्याही व्हिडिओमध्ये तुम्हाला हे शेअर केलेलं नाहीये। हा फर्स्ट व्हिडिओ असा आहे की मी तुम्हाला हे सगळं शेअर करते, तुम्हाला सुद्धा एक छान सवय लागावी म्हणून। या सर्व गोष्टी मी एका आर्टिकलमध्ये वाचल्या होत्या आणि त्याच मी फॉलो करते। तर स्वतःच सकाळी आवरून झाल्यानंतर त्यानंतरची सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे देवपूजा करणं। देवपूजेसाठी ना आज माझ्याकडे फुलं नव्हती, मी मार्केटमधून फुलं आणली नव्हती, तर झाडालाच 2 फुलं आली होती गुलाबाची, तर त्यातलं एक फूल मी देवघरामध्ये ठेवलं आणि दुसरं फूल स्वामी समर्थांच्या मूर्तीजवळ ठेवलं। तर फुलं आणली नव्हती कारण मी आदल्या दिवशी बाहेर गेले होते आणि मला यायला खूप लेट झाला, 9:30 ते 10 वाजले रात्री। त्यामुळे भोगीसाठी लागणाऱ्या ज्या भाज्या आहेत त्या सुद्धा मी आज आणल्या नव्हत्या। ती एक सर्वात महत्त्वाची गंमत झाली माझ्यासोबत। त्यामुळे मला जी काही भाजी बनवायची होती आणि बाजरीची भाकरी बनवायची होती त्याला बनवायला मला रात्रीचे 8 वाजले होते आणि मी रात्री 8 वाजता हा सण सेलिब्रेट केला आहे। देवपूजा झाल्यानंतरचं सगळ्यात महत्त्वाचं काम म्हणजे चहा पिणं। यस, देवपूजा झाल्यानंतरच मी चहा बनवते आणि पिते। असं कुठेही लिहिलेलं नाहीये की तुम्ही आधी देवपूजा करा आणि मगच तुमची बाकीची कामं करा, पण मला एक सवय लागलेली आहे। ते म्हणतात ना की आधी पोटोबा मग विठोबा, पण माझं उलट आहे, आधी विठोबा आणि मग पोटोबा। तर मी चहा ना मोस्टली देवपूजा झाल्यानंतरच घेते, चहा नाश्ता वगैरे काय असेल ते, आणि चहानेच माझ्या दिवसाची सुरुवात अगदी छान होते। कारण चहा पिल्याशिवाय ना असा आळस गेल्यासारखं वाटत नाही। मी बऱ्याचदा प्रयत्न केले चहा बंद करायचा, पण मला ते काही होत नाही। अगदी अर्धा कप जरी असला ना चहा तरी सुद्धा मला चालून जातो। तर सकाळच्या चहानंतर आता हे डायरेक्टली व्हिडिओ सुरू झालाय तो संध्याकाळी 8 वाजताचा। कारण दिवसभर मी असं वेगळं काहीच केलेलं नाहीये, कारण सण सेलिब्रेट करण्यासाठी माझ्याकडे त्या वस्तू सुद्धा नव्हत्या। आणि संध्याकाळी 7 वाजता मी मार्केटमध्ये गेले आणि तिथून पुढे मी संक्रांतीसाठी लागणाऱ्या वस्तू आणि भोगीसाठी लागणाऱ्या ज्या काही भाज्या आहेत त्या आणल्या आणि तिथून पुढे मी त्या निवडल्या आणि तिथून भाजी केली मी। असं काहीसा माझा आजचा दिवस होता। दिवसभर अगदी निवांत होते आणि शूट करण्यासारखं पण काही नव्हतं, त्यामुळे डिरेक्टली मी आता तुम्हाला संध्याकाळी मी काय केलं हे दाखवतेय। तर भाजी मी आणली नसण्याचं कारण असं की माझ्या घरापासून जे भाजी मार्केट आहे ॲक्च्युली ते 2 ते 3 किलोमीटर दूर आहे, वॉकिंग डिस्टन्सला नाही आहे। त्यामुळे मला एकटीला तिथं जाणं पॉसिबल होत नव्हतं। त्यामुळे संध्याकाळीच यांचं ऑफिस झाल्यानंतरच आम्ही गेलो मार्केटला आणि मग तिथून भाजीपाला आणला। दिवसभर मी अगदी निवांत होते आणि संध्याकाळी 7 नंतर माझी जी धावपळ झाली ना ती अगदी विचारूच नका। मला आहे ना थोडंसं टेन्शन येत होतं की मी आज सण सेलिब्रेट केला नाहीये आणि त्यामुळे मी घरी फोन करत होते सारखं आईंना आणि सासूबाईंना की हा सण संध्याकाळी सेलिब्रेट केला तर चालेल का। तर त्या म्हटल्या काही नाही, चालून जातं, रात्री 12 पर्यंत तू कधीही कर, एवढं काही टेन्शन घेऊ नकोस। त्यामुळे मग मी थोडंसं त्यानंतर रिलॅक्स झाले आणि कुठेतरी माझ्या जीवामध्ये जीव आला आणि नंतर मग मी सणाची तयारी करायला सुरुवात केली। आणि कसं आहे ना, सण सेलिब्रेट नाही ना केला की मग असं कसं तरी वेगळंच वाटतं, काहीतरी चुकतंय आपलं असं वाटतं। संक्रांतीच्या सणाला जे खण लागतात म्हणजे हे मातीचे असतात आणि काळ्या आणि लाल रंगामध्ये दोन्ही रंगामध्ये आपण वापरू शकतो। तर आमच्या इकडे ह्याला खण म्हणतात, काही ठिकाणी सुगड म्हणतात, तुमच्या इकडे काय म्हणता मला नक्की सांगा। तर ते मी असे धुवून स्वच्छ आणि देवासमोर पुजवून घेतले आदल्या दिवशीच, आणि दुसऱ्या दिवशी त्याच्यामध्ये ज्या काही भाज्या होत्या आपल्या सगळ्या सीझनल त्या ह्याच्यामध्ये घालून पुजायच्या असतात। असं काहीचं असतं की हा सण दरवर्षी 13 जानेवारीलाच येतो, त्यामुळे आपल्याला असं लक्षात ठेवावं लागत नाही। आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे मी आज मसाला बनवायला घेतला भाजी करण्यासाठी, आणि दुष्काळात 13वा महिना म्हणतात ना, तर तेच माझ्याबरोबर आज झालं। मिक्सरचं जे छोटंसं चटणी वाटण्याचं भांडं आहे ते सुद्धा माझं बिघडलं, ॲक्च्युली त्याच्यामध्ये बारीकच होत नव्हता मसाला। काय करावा म्हणून मी मोठा जो जार असतो मिक्सरचा त्याच्यामध्ये बारीक केलं, पण ते पण व्यवस्थित काही बारीक झालं नाही। आधीच उशीर झाला होता आणि त्यामध्ये अजून उशीर। मी खूप वेळा मिक्सरमध्ये ते फिरवून बारीक करण्याचा ट्राय केला, तेव्हा कुठे जाऊन ते बारीक झालं।
चला असू देत म्हटलं, या सर्व गोष्टी आपल्या सर्वांच्या आयुष्यात कधी ना कधी होतच असतात, त्यामुळे मी ते इग्नोर केलं. भोगी आणि मकर संक्रांत हे जे 2 सण असतात ना, ते शेतीविषयक असतात, शेतीशी रिलेटेड असतात. यावेळेस ना मटार, गाजर, वांगी, तीळ ही असली पिकं जी आहेत ना ती भरपूर प्रमाणामध्ये येत असतात आणि याच सीझनमध्ये ते मिळतात. त्यामुळेच ह्या सर्व भाज्या एकत्र करून त्यामध्ये तिळाचा जो काही कूट असतो तो घालून भाजी तयार केली जाते. तसंच बाजरीच्या भाकरीला तीळ पण लावून खाल्लं जातं, कारण हे ज्या गोष्टी असतात ना त्या हीट जास्त असलेल्या, उष्णता जास्त असलेल्या गोष्टी असतात आणि हा सण मोस्टली हिवाळ्यामध्येच येतो. त्यामुळे आपल्या बॉडीला एक हीट निर्माण करण्यासाठी ह्या गोष्टी खाल्ल्या जातात. मी इथे भाजी बनवून घेत होते आणि गडबडीमध्ये माझ्या हातावर मी तेल सुद्धा उडवून घेतलेलं आहे. बघा किती गडबड होते ना, आपण गोष्टींची तयारी आधी नाही केली तर. मी काही मुद्दाम नव्हतं केलं, माझ्याकडून ते चुकून झालं होतं, कारण मी आदल्या दिवशी बाहेर गेले होते, तुम्हाला मी सांगितलंच. इथून पुढे ना मी काय करणार आहे की गोष्टी ना व्यवस्थित मॅनेज करण्याचा ट्राय करणार आहे. नेहमी मी मॅनेज करते, पण यावेळेस ना थोडंसं माझं गणितच बिघडलं होतं. सो होतात गोष्टी अशा कधी कधी, म्हणून स्वतःच्या मनाला मी समजूत घातली आणि याही गोष्टी अनुभवायला हव्यातच ना, धावपळ पण आपण अनुभवायला हवीच ना, असं मला काहीतरी वाटलं. आपण जेव्हा कोणतीही भाजी बनवतो ना तेव्हा त्याच्यामध्ये गरम पाणी टाकायचं, जेणेकरून ती लवकर शिजली जाते आणि आपला गॅससुद्धा वाचला जातो. तर ही टिप तुम्हा सर्वांना माहीतच असेल, पण ज्या मैत्रिणींना माहीत नसेल, नवीन असतील, बिगनर असतील त्या जेवण बनवण्यामध्ये, तर त्यांच्यासाठी ही उपयुक्त ठरेल. त्यानंतर सगळ्यात आवडतं काम म्हणजे भाकरी बनवणं. तर बाजरीची भाकरी बनवायला आणि खायला या दोन्ही गोष्टी करायला ना मला खूप आवडतं. मी जेव्हा 7वीमध्ये होते ना त्यावेळेस माझ्या आईने मला भाकरी बनवायला शिकवलं होतं आणि पहिल्याच अटेम्प्टमध्ये मी छान भाकरी बनवायला शिकले होते. तेव्हाच एकदा काही ते भाकरी बनवली आणि त्यानंतर डिरेक्टली लग्नानंतरच बनवली. भोगीच्या दिवशी बाजरीची भाकरी बनवणं हे खरं तर निमित्त आहे, पण जसा हिवाळा सुरू होतो ना तसं माझ्या घरामध्ये मी ही भाकरी रोजच बनवते. बाजरीच्या भाकरीचं जे पीठ असतं ते थोडंसं चिकट असतं आणि बारीक दळलेलं असतं ॲज कम्पेअर टू ज्वारीचं पीठ. त्यामुळे थोडीशी सवय झाली ना की व्यवस्थित भाकरी बनवायला जमते आपल्याला. मलाही आधी काही व्यवस्थित भाकरी बनवता येत नव्हत्या. हळूहळू प्रॅक्टिस करून करून मी हळूहळू शिकले आणि अजून शिकतेय. खरं तर जेवण बनवायला अजिबातच वेळ लागत नाही, पण जेवणापूर्वीची तयारी असते, भाज्या निवडणं वगैरे, यालाच माझा भरपूर वेळ गेला आणि 9-9:30 वाजले मला जेवण बनवायला. जेवण बनवून झाल्यानंतर सर्वात आधी मी देवाला नैवेद्य दाखवला आणि छोटीशी थाळी तयार केली. तुम्हाला मी पुढे दाखवतेच. आणि ब्लॉग कसा वाटला मला सांगा, आणि असे ब्लॉग बघायला तुम्हाला आवडतील का हे सुद्धा मला कमेंट करून नक्की सांगा. पुन्हा भेटूयात अशा छान छान ब्लॉग्समध्ये. बाय.